घरातील पसारा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय. घरातील मासिके, साप्ताहिके, वृत्तपत्रे वेळच्या वेळी एका ठिकाणी जमा करावे व अनावश्यक असेल तर लगेचच रद्दीमध्ये विकून घरातील जागा मोकळी करावी. कोणत्याही ऋतूमध्ये घरात माशा आणि चिलटं खूप येत असतात. अशावेळी 7 ते 8 कापूरवडीची पावडर करून थोड्या पाण्यात मिक्स करावी. हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ज्या ठिकाणी माशा आणि चिलटं असतात त्या ठिकाणी याचा स्प्रे मारावा. असे नियमित केले तर चिलटं आणि माशांचे प्रमाण खूप कमी होईल. किचन ट्रॉलीला व स्टीलच्या रॅक यांना पडलेले डाग घालवण्यासाठी मीठ व कोलगेट मिक्स करून तयार मिश्रणाने डाग स्वच्छ घासून घ्यावे. असे पटकन डाग निघले जातात. कोणत्याही वस्तूचा वापर झाला की लगेचच जागच्या ठिकाणी वस्तू ठेवावी, म्हणजे तीच वस्तू दुसऱ्यांदा पटकन मिळते. किचन ओटा स्वच्छ करण्यासाठी चमचाभर व्हिनेगर वापरावे. किचन ओटा जंतुविरहित होतो, शिवाय चमकतो. घरातील नको असलेले साहित्य लगेचच घराबाहेर काढावे. भिंतीवर लावलेले कॅलेंडर, घरातील कोपरे व जिन्याखाली असलेल्या सामानाची गर्दी वेळेवरच कमी करावी. घरात असलेले कोणतेही आरसे साफ करण्यासाठी न्यूजपेपरचा वापर करावा. ओल्या कापडाने सुरुवातीला आरसा पुसून घेतला की तोच आरसा न्यूजपेपरने कोरडा करावा. सहज आणि पटकन आरसे क्लीन करण्याची न्यूजपेपरने खूप पटकन मदत होते. नेहमी नाही तर कधीतरी फरशी पुसताना पाण्यात बेकिंग सोडा व थोडं मीठ टाकावं. असे केल्याने फरशी चमकते व घरातील नकारात्मकता दूर होते. दिवसभराचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी आदल्या दिवशी रात्रीच सर्व कामांचं नियोजन करणे आपणास उपयोगी ठरते. गाद्या उन्हात टाकल्यामुळे त्यातील आर्द्रता कमी होते, शिवाय जंतू वाढीसाठी पोषक वातावरण गाद्यांमध्ये तयार होत नाही. घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या वयोमानानुसार कामं सोपवावी, म्हणजे त्यांचा टाइमपास पण होतो आणि कामं पण आटोपली जातात. आयत्या वेळी उपयोगी पडणाऱ्या गोष्टी योग्य ठिकाणी व्यवस्थित ठेवाव्या, म्हणजेच सुई, दोरा, बटन, छोटे रबर, चुका, खिळे, हातोडी, पक्कड, चिकट टेप या सर्व गोष्टी वेगवेगळ्या डब्यात एकाच ठिकाणी ठेवाव्या, म्हणजे त्या पटकन मिळतात. एकाच दिवशी सर्व घराची साफसफाई करण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी एक एक काम केलं की ते आपण काळजीपूर्वक व व्यवस्थित करतो व त्याची देखील यादी करून ठेवावी. देवघराची स्वच्छता, किचनची आवरासावर, कपाटं नीट आवरणे, घरातील भिंती झटकणे, अनावश्यक रद्दी जमा करणे, कुंड्यांतील झाडांची कटिंग करणे, त्यांना खत पाणी घालणे अशी कामे एक दिवशी एक करून पूर्ण करावे. त्यामुळे ती वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण होतात. 3-4 दिवसाला मिळून फ्रीज साफ करावा. फ्रीजमध्ये भाजीपाला व्यवस्थित स्टोअर करावा. मुदत संपलेल्या बऱ्याच बॉटल फ्रीजमध्ये तशाच पडून असतात, त्या देखील बाहेर काढून फेकून द्याव्यात. जेवणानंतरची भांडी लगेचच धुवून टाकावी, म्हणजे नंतर कमी वेळेत आपली पुढची कामे पटकन होतात आणि कामाचा पसारा देखील होत नाही. बाथरूममधील नळ पाण्याने किंवा साबणाच्या फेसामुळे खूप खराब दिसतात. अशावेळी नळ स्वच्छ करण्यासाठी महागडे प्रोडक्ट न वापरता वॅक्सपट्टीने हे डाग पटकन साफ होतात. बेडशीट, सोफा कव्हर, पडदे धुवून झाले आणि सुकवले की त्यावर निलगिरी तेलाचे 1-2 थेंब टाकावे, म्हणजे ते जंतुविरहित होतात व त्यांचा वास देखील छान येतो. देवघरात आवश्यक असलेले साहित्य एखाद्या डब्यात भरून देवघराजवळच ठेवावे, म्हणजे पूजा करताना आपणास साहित्य पटकन मिळते. त्यात कापूस, वाती, सुपारी, अत्तर, वेलची, लवंग, कुंकू, हळद व अष्टगंध यांचा समावेश असावा. किचनचा पाईप ब्लॉक झाला तर त्यात चमचाभर बेकिंग सोडा टाकावा. वरतून 1 मगभर गरम पाणी टाकावे व त्यानंतर लगातार हळूहळू 5 ते 6 मग पाणी टाकले की किचनचा पाईप लगेचच मोकळा होतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.